मराठी किड्स झोनमध्ये तुमचे स्वागत आहे. एका गावात बंडू नावाचा एक गोंडस आणि खूप उत्साही मुलगा राहत होता. बंडूला खेळायला खूप आवडायचं. क्रिकेट, लपाछपी, सायकलिंग. तो कधीही थांबत नसे. पण एक गोष्ट मात्र त्याला अजिबात आवडायची नाही, अभ्यास. शाळेत बंडूचं उत्तर द्यायला हात वर व्हायचा, पण खूपदा उत्तर चुकायचं. घरी आई त्याला दररोज म्हणायची, बंडू, अर्धा तास तरी अभ्यास कर. नुसतं खेळून काही उपयोग नाही. पण बंडू लगेच म्हणायचा, आई, मला सगळं येतं. मी तसाही हुशार आहे. परीक्षेला बघ मी टॉप येईन. आई न कंटाळता रोज समजावत राहायची. पण बंडू रोज नवे हट्ट करायचा. आज अभ्यास नको, आज क्रिकेट मॅच आहे. आज मित्राचा वाढदिवस आहे. उद्या करतो आई, आज डोकं दुखतंय. अशातच एका दिवस शाळेतून परतल्यावर बंडूला आईने सांगितलं, बेटा, उद्या एक छोटी परीक्षा आहे. अभ्यास करशील का थोडासा? पण बंडू म्हणाला, आई, मी तर आज टीव्ही बघणार. सुपर हिरो शो आहे. आई म्हणाली, ठीक आहे, तू बघ. पण मग उद्या जे होईल त्याची जबाबदारी तुझी. बंडू आनंदाने टीव्ही समोर बसला आणि अभ्यास विसरून गेला. शाळेत बंडूने पेपर हातात घेतलाच की त्याचे डोळे मोठे झाले. हे कुठलं पाठ आहे? हा प्रश्न तर आपण शिकलाच नाही. अरे बापरे, काय लिहू आता? त्याने काहीतरी अंदाज लावून लिहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नव्हता. संध्याकाळी घरी परतल्यावर तो शांत होता. आईने विचारलं, काय रे बंडू, आज परीक्षा कशी झाली? बंडूने पाणी भरलेल्या डोळ्यांनी सांगितलं, आई, मी काही लिहूच शकलो नाही. जर मी तुझं ऐकलं असतं तर माझं चांगलं झालं असतं. आईने त्याला जवळ घेतलं आणि प्रेमाने म्हणाली, मुलांनो चुकतात, पण शहाणपण त्यातून शिकण्यात असतं. आता पुढच्या वेळी काय करायचं हे ठरव. शिकवण, हट्ट केल्याने आपण क्षणभर आनंदी होतो, पण समजूतदारपणे वागल्याने आपलं भविष्य उज्ज्वल होतं. आई, बाबांचं ऐकलं तर आपलं आयुष्य सुंदर होतं. मराठी किड्स झोनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. कविता, गोष्टी, विज्ञान आणि ज्ञानविषयक गोष्टींचा इथे भरपूर खजिना आहे. नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.